लोणावळ्याजवळच्या कार्ला इथल्या एकविरा देवीवरती अनेकांची श्रद्धा आहे। बरेच जण तिथे नियमितपणे दर्शनासाठी देखील जातात। मात्र याच संस्थानामध्ये आता भ्रष्टाचार होतोय असा आरोप होतोय। संस्थेचे अध्यक्ष काही जणांना हाताशी धरून लूट करत असल्याचा आरोप खुद्द मंदिराच्या पुजाऱ्यांनी केलाय। त्यामुळे आता सरकार याविषयी नेमकी काय पावलं उचलणार याकडे भाविकांचं लक्ष आहे। महाराष्ट्राची कुलदेवता आई एकविरा, सामान्य भाविकांपासून ते नेते मंडळींपर्यंत अनेक जण नियमितपणे कार्ल्याच्या देवीच्या दर्शनाला जात असतात। हे भाविक भक्तिभावानं आईच्या चरणी मोठमोठ्या देणग्या, सोन्या चांदीचे दागिने अर्पण करतात। पण याच दानावर मंदिराच्या व्यवस्थापनातले काही लोक डल्ला मारत असल्याचा आरोप झाला। एकविरा देवीचे पुजारी गणेश देशमुख यांनीच अनेक गंभीर आरोप केल्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य वाढलं। 2017 ते 2023 या कार्यकाळात जेवढं सोनं आलं यांनी चार्ज घेताना कुठल्याही प्रकारचं त्याचं मूल्यांकन केलेलं नाही। ते असंच ओतून ताब्यात घेतलं, कुणाला लिहून दिलं नाही। प्रशासक समितीला यांनी लिहून नाही दिलं आणि यांनी प्रशासक समितीकडून लिहून नाही घेतलेलं। देशमुखांचा रोग आहे तो वर्षभरापूर्वी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष झालेल्या दीपक हुलावळे यांच्याकडे। भाविकांनी सोन्याची वस्तू दान केल्यानंतरही पावती देताना सोन्यासारखी दिसणारी वस्तू असं लिहिलं जातं। यातूनही सोन्याची लूट सुरू असल्याचा आरोप देशमुखांनी केला। त्यांनी मूल्यांकन केलंच नाही, ते सोनं खाले असं पहिल्यापासून पण सोनं खात आलेले आहेत की सोन्याची पावती भाविकांना चुकीची दिली जाते। माझ्याकडे एक फोटो आहे तुम्हाला दाखवायला, मी तो प्रसिद्ध करतो। त्याच्यावरती सोन्यासारखी दिसणारी वस्तू अशी प्रत्येक पावतीवरती लिहिलं जातं। केवळ सोनच नाही तर इतर अनेक गैरप्रकार होत असल्याचं देशमुखांचं म्हणणं आहे। संस्थांच्या अधिकृत यंत्रणेला बायपास करून व्हीव्हीआयपी दर्शनाची बनावट पावती पुस्तकं छापण्यात आली। तसंच देवस्थानची मालकी असलेल्या फॉर्च्युनर आणि इनोव्हा गाड्या खाजगी किंवा राजकीय कामांसाठी वापरल्या जात असल्याचाही आरोप झाला। हुलावणे यांनी सर्व आरोप फेटाळले। निवडणूक असल्यामुळे असे आरोप केले जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 1 वर्ष झाले मला एकविरा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष झालेलो। 1 वर्षात मी काय केले कामाची पावती ही जे माझे म्हणजे देवीचे जे भक्त आहे, भाविक भक्त ते येऊन बघतात। आणि आता इलेक्शनचा काळ आहे, आरोप होत राहणार। हे सगळं काय आरोप केले ते अजून काही मला माहिती नाही आहे, पण जे काय आरोप केले त्याचे सगळे कागदपत्रासहित सगळ्या लोकांना मी दिला जाईल। एकीकडे पत्रकार परिषद घेऊन आरोप करताना पुजारी गणेश देशमुख यांनी पुण्याच्या धर्मदाय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली। या प्रकारामुळे एकविरा देवीच्या भाविकांमधून नाराजी व्यक्त होते। धर्मदाय आयुक्त आणि सरकारनं या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी भक्तांनी केली आहे। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, कार्ला, लोणावळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.